एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावड्यामध्ये नुकतीच घडली। वारकरी संप्रदायातल्या एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला। त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। कुटुंबियांनी अंत्यविधीची तयारीही केली, पण रुग्णालयातनं घरी जाताना एक चमत्कार घडला आणि तात्या जिवंत झाले। कोल्हापूरमध्ये नेमकं काय घडलं पाहूया। डॉक्टरांनी सांगितलं ते गेले, पण ते तर चालत घरी आले। हा चमत्कार घडला तो एका खड्ड्यामुळे। होय, अनेकांच्या मृत्यूचं कारण ठरणारा रस्त्यावरचा खड्डा आज एका आजोबांसाठी जीवदान ठरलाय। घटना आहे कोल्हापूरच्या कसबा बावडातील। हरिनामाचा जप करताना पांडुरंग उल्पेंना हृदयविकाराचा झटका आला। त्यांच्या पत्नी बाळाबाई उल्पेंनी त्वरित दवाखान्यात धाव घेतली। 16 डिसेंबरची ही घटना। रात्री 11:30 पर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते, पण अखेर पांडुरंग तात्यांची प्राणज्योत मालवल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं। उल्पे कुटुंबियांकडून आणि ग्रामस्थांकडून अंत्यविधीची तयारी सुरू झाली। रुग्णालयातून रुग्णवाहिका पांडुरंग तात्यांना घेऊन गावाच्या दिशेने निघाली। त्याचवेळी रस्त्यात असलेल्या खड्ड्यामध्ये रुग्णवाहिका गेली आणि मोठा धक्का बसला आणि याचवेळी पांडुरंग तात्यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली। पुन्हा एकदा रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दिशेने निघाली आणि पांडुरंग तात्यांच्यावरती उपचार सुरू झाले। भागला चौकापात्र अशी ॲम्ब्युलन्स फास्ट आली की बघण्यासारखी नाही। कचक्यातने त्यांना ते हिंदकाळा लागलं पेशंट, तर ते चालू झालं। बीपी त्यांचा बीपी चालू झाल्याबरोबर पुढे येईल तसं ते बरोबर पडायला लागले त्याच्यावर आकडे। त्यामुळे मुलगी आणि आमचं नातू जावाई त्यांची म्हटले चला परत लाड हॉस्पिटलला आले। तिथं बघितलं तर ह्यांचं हृदय चालू झालं। पट्टी काढून बघितली हृदय परत चालू झालं। 24 तास डोळे पूर्ण बंद होते आमच्या पेशंटचे। त्यांनी पण नो गॅरंटी दिलेली DY पाटलांच्याने प्रोसिजर त्यांनी पूर्ण चालू केली आणि बरोबर 24 तासांनी त्यांनी डोळे उघडले। पांडुरंगानं कुंकू वाचवलं अशी भावना तात्यांच्या पत्नीनं व्यक्त केली आहे, तर दुसरा जन्म मिळाल्याची भावना उल्पे तात्यांच्या डोळ्यात दिसली। तिथं बसलो जागेवर एक खुर्चीवर, तिथंच मला घाम सुटला। घाम सुटल्यानंतर इथं येऊन वाऱ्याला थांबलो। वाऱ्याला थांबल्यानंतर जराशी गुळणी आल्या झाली, उलटी झाली। एवढंच झालं। तिथनं पुढे मला काही शोध नाही। आम्हाला काही एवढं काही ज्ञान नाही ना। ज्ञान म्हणजे शिक्षण असलं तर ज्ञान असणार, शिक्षण असलं तरच ज्ञान असते। सिनेमाच्या कहाणीलाही लाजवेल असाच हा प्रसंग आहे, पण हे नेमकं घडलं तरी कसं याबाबत डॉक्टरांना विचारलं असता त्यांनी काय म्हटलंय पाहूया। म्हणजे नाडीची ठोके अजिबात जाणवत नाहीत, तसेच हृदयाची हालचाल एवढी कमी लेवलला, ज्याला डिफिब्रिलेशन म्हणतो आपण, म्हणजे फार छोट्या प्रमाणात हृदयाची हालचाल होत असते आणि ती हालचाल कधी कधी ECGवर पकडताही येत नाही आणि अशा वेळी त्याला सस्पेंडेड ॲनिमेशनमध्येही माणूस जिवंत असू शकतो आणि आपण डेथ असं केल्यानंतरही तो 1.5-2 तासांनी पर्यंतही उठलेल्याची उदाहरणं जगात अजूनही आहेत। हा दैवी चमत्कार आहे की याला विज्ञानाचा धागा आहे हा संशोधनाचा विषय, पण हा प्रसंग पाहून एवढंच म्हणावं लागेल, देव तारी त्याला कोण मारी। विजय केसरकर सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।